नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपला उपवास स्पेशल आठवडा चालू आहे. आषाढी एकादशी येत्या रविवारी ती आहे आणि आपण उपवासाचे वेगळे वेगळे छान छान, तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही पण तरी तुम्हाला खूप सारे पदार्थ मी दाखवते. आणि आपल्या कोशिंबिरी दाखवून झाल्या, भरीत दाखवून झालं, खिचडी दाखवून झाली, थालीपीठ दाखवून झालं, असे वेगळे वेगळे प्रकार आपण दाखवतोय. आज मी तुम्हाला उपवासाचं जे दाखवणार आहे त्या उपवासाच्या 2 भाज्या आहेत. अतिशय सात्विक भाज्या, लाल भोपळा आणि कच्चं केळं याची एक भाजी आहे, तर दुसरे रताळ्याचे कापांची भाजी आहे. तर हे दोन्ही प्रकार खूप छान आहेत, करायला सोपे आहेत. जर घरी रताळी आणली असतील किंवा लाल भोपळा असेल तर तुम्ही हे करू शकता. आणि परत ते पचायलाही छान आहेत, आरोग्याला हितकर आहेत आणि दुसरं म्हणजे ऍसिडिटी न वाढवणारे आहेत. हा उपास दिवसभराचा असल्यामुळे काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आपल्या पुढे असतो. तर हा प्रश्न जितका सोडवता येईल तितका वेगळे वेगळे पदार्थ दाखवून मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे पदार्थ आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण बघूया उपासाच्या 2 भाज्या. चला तर मग. साहित्य बघा, गूळ घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर जिरा पावडर पण घेतले थोडे, ओला नारळ घेतलाय, साजूक तूप घेतलंय. तेलामध्ये उपासाचे सहसा पदार्थ नाही करत आपण. तुम्ही जर करत असाल तर तुपाच्या ऐवजी तेल घ्या. हिरव्या मिरच्या आहेत, दाण्याचं कूट आहे आणि लाल भोपळा आणि कच्च्या केळ्याचे साल काढून आपण भाजीसाठी करतो तसे तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी. आणि मीठ आहे स्वादानुसार, आपण ते घालणार आहोत. आणि भाजी अतिशय सोपी आहे, पटकन आहे आणि याच्यात आपण कुठेही एक्स्ट्रा तिखट किंवा कुठलंही ओलं वाटण वगैरे असं लावणार नाही आहोत. कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तूप घातले, हिरवी मिरची घातली, एक मिरचीचे 2 तुकडे करून घातलेत आणि याचा जो काय तिखटपणा येईल तेवढाच तिखटपणा आपण भाजीला ठेवणार आहोत. त्याच्यामुळे ही भाजी अजिबात जळजळीत किंवा अशी होत नाही किंवा तिखट होत नाही. त्याच्यानंतर आपण जे काप केलेत तर ते काप घातलेले आहेत लाल भोपळ्याचे आणि केळ्याचे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर ही भाजी थोडी तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता. मी नाही वापरले, त्याची ओरिजिनल टेस्ट जी आहे तशीच ठेवले. त्याच्यानंतर किंचित गूळ घातलाय आणि दाण्याचं कूट घातले थोडंसं, अगदी बाइंडिंगला म्हणून, जास्त नाही. तुम्ही बघत असाल तरी अतिशय आपण ही सात्विक पद्धतीने भाजी केलेली आहे. त्याच्यात कुठेही तिखटाचा वापर केलेला नाही जास्त. एका मिरचीमुळे जो काय त्याला स्वाद येईल, कारण तूप जिऱ्याची फोडणी इतकी सुंदर लागते या भाजीला की त्याला ओरिजिनल चव खूप छान येते. ह्याला दणदणून वाफ काढायची एक 2 ते 3 मिनिटं आणि तुम्ही बघत असाल तर आपली ही भाजी तयार आहे. लाल भोपळा आणि हे शिजतं पटकन. आता आपण जी भाजी बघणार आहोत दुसरी, ती रताळ्यांच्या कापांची भाजी आहे. साल काढून गोल गोल काप करून घेतलेत त्याचे. तुम्हाला चौकोनी तुकडे करायचे असतील अगदीच तुम्ही करू शकता. ओला नारळ घेतलेला आहे, साखर घालायची याच्यामध्ये, त्याच्यानंतर तूप आहे, जिरं आहे आणि मीठ आहे. कढईमध्ये तूप तापत ठेवलंय. तुम्हाला तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तुम्ही करू शकता. जिरं फोडणीला घातलंय आणि आपण याच्यामध्ये घातलेत रताळ्याचे काप म्हणूया किंवा भाजीसाठी केलेल्या रताळ्याचे गोल चकत्या म्हणूया. परतून घेतलंय छानपैकी. तुम्ही बघत असाल तर इथे हिरवी मिरची ती सुद्धा वापरलेली नाहीये. त्याच्यामुळे कोणी तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्यांना पथ्य आहे तर असे सुद्धा या भाज्या खाऊ शकतात. आणि हेच कारण आहे की आपली याच्यामध्ये मसाले तिखट वगैरे नसल्यामुळे ॲसिडिटी वाढत नाही. याच्यामध्ये साखर घातली आहे. साखर स्किप करू शकता जर तुम्हाला शुगर वगैरे असेल तर, कारण रताळ्यामध्ये थोडी गोडी असते. पण आपण याच्यात बाकी काही घालणार नाही आहोत. मीठ, साखर, दाण्याचं कूट आणि ओला नारळ, याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये काहीच घालणार नाही आहोत. तुम्ही बघत असाल तर मी याच्यामध्ये मिरचीसुद्धा घातलेली नाही आहे आणि लाल तिखटसुद्धा घातलेलं नाही. झाकण ठेवून दणदणीत वाफ आणायची 3 ते 4 मिनटं आणि रताळी शिजतात आणि आपली भाजी तयार आहे. नक्की करून बघा या दोन्ही भाज्या.